झालेला आहे, तुम्ही या इथं सीन. मग कॉन्डम भेटणे मोठी गोष्ट आहे काय? रबर तुझ्या घशात भरते मी, तू खाऊन दाखव मला. या राज्यात जोशी वडेवाले या नावाच्या हॉटेल चेन प्रसिद्ध आहेत. रायगड जिल्ह्यातही त्यांच्या अनेक शाखा आहेत. मात्र जोशी वडेवाले या नावानं असलेली ही हॉटेलं नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असल्याचं बोललं जातं. दिनांक 11 सप्टेंबर रोजी ऐन गौरी मातेच्या सणात माणगावमधील जोशी वडेवाले यांच्या हॉटेलमध्ये गरोदर महिलेसह लहान मुलांना मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या वृत्तानं माणगावसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती. प्रचंड जनआक्रोश या घटनेनंतर पाहायला मिळाला होता. या वृत्तानं माजलेली खळबळ क्षमतेत तोच त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान जोशी वडेवाल्यांच्या पनवेलमधील शिरढोण गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आलाय. मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करणारं एक दाम्पत्य या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास बसलं होतं. त्यांनी वडापावची ऑर्डर दिली. येथील महिलेने अर्धा वडापाव खाल्ल्यानंतर त्यांना वडापावात रबर सदृश्य वस्तू आढळली. त्यानंतर महिलेला मोठा धक्काच बसला. त्यांनी तात्काळ याबाबत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. अधिक तपास करता तो रबर सदृश्य तुकडा चक्क कडूचा तुकडा असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर महिलेच्या पतीनं हॉटेल मालकाला फोनद्वारे संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. मात्र याबाबत कोणतीही क्षमायाचना न करता हॉटेलच्या मालकानं या दाम्पत्यावरच अरेरावी करण्यास सुरुवात केली. इतका ओंगळवाणा आणि अतिशय किळसवाणा प्रकार या जोशी वडेवाल्यांच्या हॉटेलमध्ये घडल्यानंतर उपस्थित ग्राहकांनी असलेल्या वडापावची व्हिडिओ बनवले आणि याबाबत उच्च स्तरावर तक्रार करणार असल्याचं सूतोवाच दिलं आहे. मात्र या भयंकर घटनेने प्रचंड संतापाचे वातावरण पसरलंय. जोशी वडेवाल्यांकडे हजारो लोक दर दिवसा आपली भूक भागवण्यासाठी येतात. मात्र हे असे गलिच्छ जेवण ते ग्राहकांना देत असल्याबाबत प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं जोशी वडेवाल्यांच्या सर्वच हॉटेलवर छापेमारी करून प्रत्यक्षात पाहणी करावी अशी मागणी जोर धरते आहे. नेहमी वादाचं मूळ ठरणाऱ्या जोशी वडेवाले या हॉटेलवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी पीडितांमधून करण्यात येत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.